व्हाट्सअप धीरू भाई ऑल ओके चल नमस्कार मंडळींनो. तर बघा आताच तुम्ही इंट्रो बघितला असेल आणि इंट्रो मध्ये तुम्हाला कळलंच असेल की आपण कुठेतरी फिरायला जाणार आहे. तर बघा आता मी प्रॉपर सगळा मोकळा झालोय. माझे एक ते एक सगळे एक्झाम संपल्यात आणि आता एक्झाम संपल्यात त्यामुळे आपले सगळे कार्यकर्ते पण तयार झालेत आणि आपलं सगळं नियोजन काय असं ठरलं नव्हतं. दरवेळेस प्रमाणे आपला शो मालता आणि यावेळेस पण त्यानं नियोजन असं केलं की सगळ्यांना पळापळी केली आणि त्या पळापळीत मला ब्लॉग काढायला सुरुवात झाली नाही आणि आम्ही पोचलो रात्री उशिरा. पोचलो की आम्ही झोपलो आणि त्याच्यामुळे बघा आल्यानंतर आता आम्ही उठलोय. त्याचं टायमिंग काय नक्की नाही पण आता उठलोय आणि उठल्यानंतर बघा आम्हाला रात्री ही रूम शोधाय पण खूप वेळ लागला पण शेवटी आम्हाला रूम सापडले आणि आता सगळं झोपून वगैरे झाल्यानंतर म्हणलो आता ब्लॉगला स्टार्टिंग करूया. कारण की म्हणलं आपले सगळे सबस्क्रायबर पण खूप दिवस वाट बघतात की आपले ब्लॉग का पडणार. तर आज आपण आलोय आता की श्रीवर्धन ह्या बीचवर आलोय आपण. तर आता आपण बीचवर तर अजून काही गेलो नाही कारण की आपण रात्री आलोय आणि आता आपण इथनं पुढं फुल एन्जॉयमेंट करणार आहे. त्याचा आपण आज ब्लॉग बनवणार आहे. तर मित्रांनो आपला हा ब्लॉग आहे ना तुम्ही कंटिन्यू बघा. त्या अगोदर मी तुम्हाला रूम दाखवतो. तर बघा ही जी आपली रूम आहे ना या रूमच्या बाहेरच बघा आपल्याला सगळा बीचचा व्ह्यू वगैरे दिसतोय आणि अशीच बघून आम्ही रूम घेतली आहे. तर बघा इकडे सगळा समोर आकाश आणि त्या बीचच्या साईडलाच आपण रूम घेतल्या समोर समोर. थोडं जरा ब्लर होत असेल कारण की उन्हामुळं. आणि हा आपला रूम आहे. इकडे खाली वरचा फ्लोर आहे आणि खालचा फ्लोर आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्याला वरच्या फ्लोअरला झोपाय आवडतं त्यामुळे झोपलो होतो आणि आता सगळे आपले कार्यकर्ते उठलेत आणि आपल्याला झाल्या सगळ्यात लेट. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा खाली जाऊ आणि आपले सगळे तुम्हाला रूम दाखवतो. हे रूम होती तिथं मी आपलं झोपलो होतो वर कारण की आपल्याला वर झोपायचंय त्यामुळे वर झोपलो होतो. आणि बघा इथून स्टेअर्स वरून खाली गेलो की मग आपली रूम दुसरे इथं म्हणजे खालचा फ्लोअर आणि खालच्या फ्लोअरला बघा इकडे आपले बाकीचे कार्यकर्ते आहेत आणि हे पण बघा आत्ताशी उठलेत सगळे. इकडे बघा अजून सुजित वगैरे झोपलाय आणि गॉगल लगेच दाखला आपला हरी जाता हा पण आत्ताशी आहे. आणि तुम्ही इंट्रो मध्ये बघितलं असेल की आपण येताना 5 जण होतो आणि एक असा कार्यकर्ता होता जो मागणं आलाय तो बघा इथं अजय. अरे तू असा काय कार्यकर्ता असशील तू मागणं का आला? मित्रांनो हो का मी आजचा सांगून देतो की आपले कार्यकर्ते आहेत ना त्यांचे शब्द तुम्ही मनात घेऊ नका. कार्यकर्ते आहेत ते मनातले सगळे त्याच्यामुळे बाकी सगळे जाऊ द्या. तर ही आपली रूम आहे आणि रूमचा तुम्हाला बाहेरचा पण व्ह्यू दाखवतो. आधी इथं सगळ्या बघा सगळा गोंधळ वगैरे करून ठेवला यांनी. सगळे काल उशिरा आले तर का दरवाजा खूप वाजतो काय तो वाऱ्यामुळे आणि इथले आपले जो मालक आहे ते ओरडतात पण जाऊ द्या. ही बघा अशी रूमच्या बाहेरची व्ह्यू आहे. तर हा बाहेरचा व्ह्यू तर एक नंबर आहे मित्रांनो. आणि रातचा आम्हाला इथं स्विमिंग पूल आहे ते माहीतच नव्हतं आणि आत्ता आम्ही उठलोय त्याच्यामुळे बघा इथं आपल्याला स्विमिंग पूल वगैरे आहे. तर आता आपले सगळे कार्यकर्ते जाऊ उठतील तेव्हा आता आपण इथं स्विमिंग पूल येणार आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा हॅरी ब्रो आलेत. अरे बरं हा अहो यांनी पवाय पण चालू केलं. आता आपण उठलो आत्ताशी उठलोय तर यांनी चालूच केलंय हळूहळू. अहो सुजित पण खाली उतरलाय. आता मला पण काय राहावं ना पण सगळ्यात पहिल्यांदा मला आता वरनं कपडे वगैरे बदलून आलं पाहिजे. तर थांबा मी चेंज करून येतो तोपर्यंत यांची एन्जॉयमेंट करू द्या. मी पण एन्जॉयमेंट करायला माघारी येतो. तेव्हा येता येतं आपल्या पहिल्यांदा अजयला कुठं आहे तो शोधतो आणि लगेच येतो. थांबा जरा 2 मिनिटं लवकर. चल 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 सगळे पुढे गेलेत. चल लवकर. तर बघा हे सगळे कार्यकर्ते पुढे गेले ते आणि बघा हे सगळे आत्ताच पोहून आलेत आणि आपल्याला पण लवकर पोहायला जायचंय त्यामुळे आपण पण फुल जोश मध्ये. आपण पहिले स्टिक वगैरे ऍडजस्ट करू द्या कारण की आज आपला फोन वॉटरप्रूफ नाही त्यामुळे आपल्याला हे करायचंय जरा. पण मी काय म्हणतोय फोन वॉटरप्रूफ नाही त्याच्यामुळे जास्त टेन्शन न घ्यायला गप आपलं स्टेअर्स मधनं उतरू. हो का हे एन्जॉयमेंट कशी करतायत फुल राडा सुट्टी नॉट. पहिलं मला बघू द्या फोनची स्ट्रेचिंग वगैरे कशी आहे. हा आता बघा वाईड अँगल चांगली पाय बसतेत. पाणी कसं आहे हो पाणी मीडियम लेवलचं आहे उन्हामुळं गरम पडलंय. ए अरे फोनवर पाणी उडतंय रे. तर थांबा मला आधी अंदाज घेऊ द्या की अहो काय खोल नाही. ए अजय कम हिअर ब्रो कम हिअर ब्रो अजय.
स्लोली स्लोली. तर बघा यांची मस्ती चालली आहे, पण माझी फुल एन्जॉयमेंट मी करणार आहे, कारण की माझी सगळी एक्झाम वगैरे झाली आणि मी आता फुल मोकळा झालोय. त्यामुळे ओनली एन्जॉय आणि ओनली एन्जॉय. तर बघा याच्या आधी भिजवून टाकलंय. हा सुजित पाण्याच्या खाली येऊन काय पाणी खोलणार नाही, उडी टाकल्या. धीरूभाई मी तो माझा मोबाईल आहे. नाही रे, माझा मोबाईल आहे, माझा मोबाईल आहे. नियोजन करून हा कार्य करता. हो का, बाहेर मागणं लपून येतोय. शिवम पाणी खोल नाही जास्त. ओ सुजित यो यो ओ हो. आता शिवम खाली सटलाय. सगळी कार्यकर्ते एकदा फ्रेम मध्ये या. फ्रेम मध्ये या रे, फ्रेम मध्ये या. शिवम त्या कोपऱ्यात काय फ्रेम मध्ये. कम टू फ्रेम. तर हा सगळ्या फ्रेमच्या मागे गेलाय. याला पुढे घे रे. एकतर नियोजन एकतर असं करतो आणि फ्रेमच्या बाहेर जातो. दिस इज नॉट फेअर ब्रो. रोका हे सगळे आपले कार्यकर्ते आहेत. इंट्रोड्यूस करतो. अथर्व देशमुख, हा सुजित शेडगे, हा शिवम कदम, हा धीरज सुतार आणि हा एजे. तुम्हाला माहितच असेल सगळ्यात असं जो टेरर कार्यकर्ता आहे तो हाच आहे, कारण की सकाळी बघितलं असेल गाडीवर एकटा आलाय मागणं. थँक्यू काय थँक्यू. बघा वाटतं का सगळं नियोजन बाकी करून टाकलंय, पण असू द्या, एन्जॉयमेंट इज एन्जॉयमेंट. आता मोबाईल एका साईडला ठेवतो आणि फुल एन्जॉयमेंट करून टाकतो. So guys, we will enjoy. Soon we will meet. म्हणजे थोड्याच वेळात जरा पाऊन झालो की तुम्हाला फ्रेश होऊन भेटतो. तर बघा आता जरा वगैरे आपलं पाऊन वगैरे झालंय आणि आता जरा बाकी सगळे कार्यकर्ते परत जरा झोपलेत आणि मी ना अजय नेहमीप्रमाणे आता अजयनं बाईक आणल्या त्यामुळे आमच्यासाठी ओके काम झालंय. आता जरा आम्ही इथले जागा एक्सप्लोर करतो. अजय चला आपण जाऊ जागा एक्सप्लोर करायला. गेट उघडा सीट पाहिजे. हा गेटवर जाऊ आपण, मग हे करू. आता मागणं चला जरा आपण तुम्हाला दाखवतो. डॉगेश हो गेट. अरे तुला नाही उघडणार गेट दाद्या. बघ तुझा प्रयत्न चांगला होता पण तुला गेट उघडणार नाही. त्याला ताकद पाहिजे. हे बघा ए तू आज जा. दरवाजा सुद्धा उघडाच मग जरासा उघडा ठेवतो. तर चला जरा जागा कशी आहे इकडची बघू, एक्सप्लोर करू. मी आता जरा मोबाईल स्टिकला अटॅच करतो तोपर्यंत. तर बघा आता आपण इथला रस्ता जरा फिरूया. इकडचं एकदम व्ह्यू ओके असतो. बाकी काही या साईडला बीच साईडला म्हणजे म्हणाय गेलं नाही की जागा एकदम भारी, एन्जॉय करण्यासाठी फुल एन्जॉय. आणि त्याच्यात गाडी वगैरे असली की विषय संपलाच. चला आपण आता अगोदर रस्ता कव्हर करू. जरा आम्हाला जरा भूक लागली त्यामुळे आता जरा काहीतरी खायला घेऊन येऊ आणि त्यानंतर आपले सगळे जे कार्यकर्ते उपाशी आहेत त्यांना काहीतरी खायला देऊ. आणि मित्रांनो जरा वाऱ्याचा जरा ऑडिओ जरा खराब येत असेल तर तेवढा समजून घ्या, कारण की गाडीवर ऑडिओ एवढा खास येत नाही, पण तरी पण आपण ऑडिओ चांगला काढायचा प्रयत्न करू. तर सगळ्यात पहिल्यांदा खायला नेऊ, कारण की आपल्या कार्यकर्त्यांचे बघा अजून पण फोन येतात. प्रत्येकाच्या काही ना काहीतरी वेगळे अट आहेत की आम्हाला हे आणायचं ते आणायचंय. ठीक आहे, त्याच्या हिशोबाने काय भेटते आपल्याला बघू. तर त्याच्या आधी थांबा, इथे एक आम्हाला गाव भेटलंय. आम्ही स्टे कुठे गेलाय म्हणजे श्रीवर्धन. आम्ही प्रॉपर श्रीवर्धन पाशी स्टे नाही केला. तर इथं गाव आहे बघा वाळवीट. गावाचं नाव जरा अँटिक आहे, ऑथेंटिक अँटिक. माझे गाव वाळवीट.
वाळवटी समजून घ्या, असू द्या. तर इकडचे रोड वगैरे, इकडच्या रिक्षा बघा, रिक्षा आपल्याकडेच आहे, एवढ्या काही अवघड नाही. ओके काका, सपोर्ट बघा, असा बाहेर गेलो की सपोर्ट चांगला मिळाला की उत्साह जास्त भेटतो अजून चांगला. मला आधी आम्ही व्हिडिओ ही करतो, पुढे जाऊन टाइमलॅप्स बघा. तर बघा फायनली आता इथं एक 15-20 किलोमीटर लांब आल्यानंतर आपल्याला एक चायनीजचं शॉप भेटलंय. तर आता आपण बघू, आपल्याला चायनीज वगैरे काहीतरी कार्यकर्त्यांसाठी घेऊ पार्सल. इथं आजय काहीतरी चौकशी करतोय, तोपर्यंत आपण बाहेरचा नजारा बघून घेऊ. तर कोकण म्हणजे कोकण म्हणतो. काय प्रश्न विचारतोय? 6 जण आहे. 6 नाही, व्हेज 2 जण आहेत. त्या भजी नाही, ती रेडी नाही तिथं. मग व्हेज मंचुरियन नेऊ त्यांना, आपण 4 आहे. तर हो आजी पार्सल घेईल, तोपर्यंत मी जरा इकडून रस्ता बघतो. जरा रस्ता कसलं काय चाललंय. कोकणचा रस्ता फिरताना जरा भारी वाटतंय. मी आपल्या इकडे रस्त्यात एवढं फिरलो नाही, पण ह्या रस्त्याला चालू वाटतंय. कारण की हा बघा ना, व्ह्यू बघा, वर आबाळ, खाली असं बाजूला घरं एकदम साधी सुधी कौलाचीच घरं. सुखी जीवन आहे इथं. असू दे, जास्त पुढे जात नाही. हो का, आधी वेघर बीच आमचा सेकंड डेचा स्टे इथं राहील माझ्या मते. त्यासाठी पण तुम्ही डे 2चा ब्लॉग बघा. आज आपला डे 1 आहे कोकणात. कालचा डे आपण त्यात काउंट करणार नाही. कालचा डे आपण कालचा सुरू झाल्यानंतरच आपण आणतो इथं, त्याच्यामुळे कालचा डे काउंट नाही. त्यामुळे आपला उद्याचा दिवसाचा पण ब्लॉग बघा. आपण उद्या दिवशी दुसऱ्या बीचला जाणार आहे. त्यामुळे आधी आता आपण पार्सल घेऊ, कारण की मला पण खूप भूक लागली आहे आणि पाण्यात पावल्यामुळे आता कसा पण जरा बसलाय. त्यामुळे जरा इथं खाऊन पिऊन वगैरे घेऊ. तर बघा आता मित्रांनो, एवढं सगळं आपल्या कार्यकर्त्यांना खायला घेतलंय. एवढंच नाही, या साईडला पण आहे. आणि आता एवढं सगळं ह्या बाईकवरून न्यायचं कसं, हा प्रश्न पडलाय डोक्यावर. आता तुझ्या डोक्यावर घे. त्यामुळे आता इथनं घरी जाताना काही व्हिडिओ होत नसतोय. घरी म्हणजे आमच्या रूमवर. तिथं गेल्यानंतर आता आम्ही डायरेक्ट आमच्या कार्यकर्त्यांचं रिॲक्शन कशा एवढ्या खाण्यावर त्याचा डायरेक्ट व्हिडिओ बनवू. तोपर्यंत सगळं आता मोबाईल वगैरे खिशात ठेवतो. भेटू तुम्हाला रूमवरती. तर बघा, आम्ही दोघं आमच्या मित्रांसाठी अपदा करत एवढं सगळं खायला घेऊन आलोय. आणि आता त्यांची रिॲक्शन कशी होते बघू. त्यांनी खरं तर आमच्या पाया पडले पाहिजेत. एवढं सगळं आम्ही आणलंय, पाय धुवून पाणी पिलं पाहिजे. आणि ह्यांचे रिॲक्शन, ओ माय गॉड, ये तो हे सगळे आडवे आहेत. आता हा सीन नंतर, आता डायरेक्ट यांना खायला आणल्यानंतर, ए गाईज वेकअप. आता सगळं खाऊन वगैरे झालंय आणि आपले बाकीचे कार्यकर्ते अजून झोपेतच आहेत. त्यामुळे त्यांना आपण काय डिस्टर्ब करत नाही. आता आपल्या परत आपला अजय आलाय आणि आता नवीन कार्यकर्ता ऍड म्हणजे धीरू आपला ऍड झालाय. आणि आता आपण त्या मागच्या वेळेस आपण लेफ्ट साईडला गेलो, आता आपण राईट साईडला जाणार आहे आणि इकडं काय ते बघणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आता तुम्ही ह्या साईडचा रस्ता दाखवतो तुम्हाला, कारण की आता जाताना एक हे सीन जरा भारी वाटतोय, सिनेमॅटिक. हा हा सीन बघा, सीन बघून असं भारी वाटतंय. घाटातला सेक्शन आणि धीरज सुतार ड्रायव्हर, त्याच्या बाजूला अजय मांगले त्याला गाईड करतायत आणि मी मागं बसून हा चांगल्या नजाराचा आनंद घेतोय. त्याच्यामुळं लाईफ इज आत्ता ओके, त्याच्यानंतर थोडीशी नॉट ओके. त्यामुळं काय एन्जॉय तो आम्ही आत्ताच करून घेतोय. तर बघा, आता आपण काल संध्याकाळी ज्या बीचवर आलतो तिथंच आता आपण परत आलोय. तो व्हिडिओच्या इंट्रोमध्ये तुम्हाला मोठा खेकडा दिसला असेल, त्या खेकड्यापेक्षा आपण परत आलोय. आता बघू पुढे जाऊन. आता रात्री काय माहोल इतका एवढा खास नव्हता, पण आता इथला माहोल बघू शकता सगळा चेंज झालाय रात्रीपेक्षा. पुढे बोटिंग वगैरे आहेत. अगं हा तो मोठा खेकडा कसा आहे आजा, खेकड्याच्या नांग्यात बस रे. या अजय ऑन द खेकड्याच बीच. आणि हा बघा बीच. चला चला धीरूभाई, चला लेट्स गो ऑन बीच. इकडे बघा घोड्याची राईड वगैरे, ते माघारी येऊ आपण, नाहीतर ते ब्लॉग मध्ये घेतलं
की आपले बाकीचे कार्यकर्ते होतील नाराज की आम्हाला सोडूनच फिरताय एवढं सगळं करताय. त्याच्यामुळे आता आपण हे सगळं करू अगोदर, म्हणजे एन्जॉयमेंट घेऊ आणि जरा थोडासा याचा काय म्हणते जरा कसं काय इकडची जरा सिस्टीम वगैरे समजून घेऊ आणि त्याच्या अगोदर बीचवर फिरू आपण. काय म्हणणं अजय तुझं याच्यावर? काय नाही बाबा, अजयचं न म्हणणं असू द्या. आम्ही आता जातो पहिलं बीच पैसे. ओनली आम्ही चिल करणार इथं, ओनली चिल. तर इथं सगळी दिसतोय आम्ही ओके मध्ये. आमचे दिरुबाई कुठं राहिले? दिरुबाई कमान ब्रो. काय जेव्हा पुढं नाही खायला लागला. आपण मग काय आपण ते नाही जाणार बाबा. तर बघा आता अजय चव्हाणला चायल्डिशगिरी जरा आवडती, त्याच्यामुळं सगळ्यांना गोळा घ्यायला लावला बळनं. आता मी ब्लॉक काढू का गोळा खाऊ मला ती काय आता माझी कांडी पकड. आंबट आता काय बाकीचं राहिलेला. आता जरा बीचचा आनंद घेत गोळा खात होता आणि आपले बाकीचे कार्यकर्ते आता आपल्या आठवण काढायला लागले तिथं रूमवर. मला गायब कुठं झालाय तुम्ही सगळी? दुपारपासून पाहून झाले गायब झाला. त्यामुळे आता लवकर संपून घेतो, म्हणजे लवकर म्हणजे एन्जॉयमेंट करत आणि मग जातो आम्ही रूमवर. चला आता आधी तुम्हाला इथं एक श्रीवर्धनगड आय लव्ह श्रीवर्धन लिहिलंय, तिथं जाऊन येऊ, जरा फोटो वगैरे काढू तिथं. लेट्स गो. एव्हरीबॉडी से खच्चा. तर बघा इथं मित्रांनो कालच्या ब्लॉग मध्ये दाखवलं, म्हणजे इंट्रो मध्ये दाखवलंय मी कालच्या व्हिडिओत. श्रीवर्धन मध्ये आम्ही पोहोचलोय. तर बघा हे पुढे जायचं आपल्याला. तर आम्हाला आता इथं नाही थांबायचं, आम्हाला अजून पुढे जायचंय. ए आधीच तू फोटो काढायचाय काय? आम काढतोय इथंच व्हिडिओत क्लिक मारतो. या साईडला एका साईडला दिरुबाई एक काम करा की असं धरा आणि बघा इथं इथं वरचं कॅप्चरच आहे का नाही, तिथं दाबा फक्त. तो गोळा द्या वाटलंच तर माझ्याकडे. तसंच थांब. ओके, थोडस साईडला हो ना, थोडासा श्री आलं नाही. हा हा आत्ता कसं? ओके डन. चालूच आहे ना? चालूच आहे. चला आता फोटोशूट पण झाले. अजय एक बाईट उशीर झालं, बाईट येत नाही. लेट्स गो. अरे लिंबू सर बघा तर लागते जरा, असू द्या. आणि आता जरा पुढच्या स्पॉटवर जातो, तोपर्यंत जरा व्हिडिओ नको गोळा खाऊन घेतो, मग व्हिडिओचं काढाय बघतो. हे नाही रे असू दे. तर मित्रांनो हा असं गोळ्याचा आनंद घेत हे दोघे लाले लाल बिहारी बाबू आणि आमच्या समोर हा असा सुंदर असा समुद्र आणि त्या समुद्राचा आम्ही गोळा खात आनंद घेत आहे. बाई एक गोष्ट आहे, माझा गोळा काय संपलाय असाच पागाळा, पण असू द्या. समुद्राचा व्ह्यू बघा.